कोण आहेत रे ही दोघं? आणि मी म्हणतो हित कशाला आली ती ही? रात्रभर दोघं हितच होती का काय? ती काय करत असतील रात्रभर? थांब जरा, मी उठवतो ह्यांना. ए पोरानो, ए पोरानो, अरे ए पोरानो, अरे उठा की, उठा उठा. ए पोरानो उठा, अरे ए पोरानो उठा उठा, चला उठा लवकर. अरे उठला का? काय रे पोरानो, कुठनं आलाय तुम्ही आणि हिथं कशा पाय आलाय? घरातनं पळून आलाय का काय तुम्ही? मला तर वाटतंय ही 100% घरातनं पळूनच आल्यात. हे बघा, आपण पोलिसांना बोलूया, नंतर आपल्या पाठीमागे काय लफडं नको बाबा. होय होय, पोलिसांना बोलवून त्यांच्या ताब्यात देऊया त्यांना. हा बरोबर आहे. आपण पोलिसांनाच बोलवू, नाहीतर आपल्या गावातला पोलीस पाटील पण बोलवून घेऊ. मगच आपल्याला कळेल ही कोण आहे ती. अहो दादा, तुम्हाला वाटतंय तसं काय नाहीये. आम्ही दोघं नवरा बायको आहोत आणि आमचं इथं एक काम होतं. आमची गाडी बंद पडली म्हणून आम्ही थांबलो इथं रात्री. हे बघा, पोलीस आहे मी. ए बाबू, अरे ही तर पोलीस आहे. ए चला बाबा, ए संजय, अरे चल चल चल, आपल्याला कशात तरी अडकव. चल 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 संजय, चल चल चल. ए चल 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 चल. अहो दादा, इथं मेकॅनिक आहे का कुठं? अरे वाघमारे मॅडम, अहो ही माणसं तर घाबरली की तुम्हाला. दरार आहे तुमचा, एकदम डॅशिंग आहे तुम्ही, एकदम रुबाबदार. तुम्हाला टोमणे मारतोय? अहो टोमणं कशाला मारू मी तर जे मनात आहे तेच बोललो. मला खरोखर डॅशिंग वाटतं तुम्ही. आणि तुम्ही विसरला काय, या सत्या सुरवेला बेड्या ठोकल्या होत्या तुम्ही. ते कसं इसरीन? तिथनच तर आपल्या मैत्रीला खरी सुरुवात झाली. मैत्रीला की दुश्मनीला? बरं चला निघूया आता. आपल्याला मेकॅनिक बी शोधावं लागेल आणि गाडी ढकलत पुढे जावं लागेल. चला चला चला. जे द्या, हे घे चहा. बिस्किट कोणतं, साधं का क्रीमचं? क्रीम रोल आहे का आपल्याकडे? क्रीम रोल खा, क्रीम रोल खावा, नाश्ता करा, चहा प्या. काय काळजी आहे का कोणाला सत्याची? रातभर झाली एकटीच जागी आहे मी. कुठं झाले दोघ जण काय माहिती, घरला आले नाही ती. एक फोन करता आला नाही का साधा त्यांना? पप्पा, मला काय वाटतंय, आपण जरा वाट बघू आणि दोघं आले नाहीत ना तर डायरेक्ट पोलिसांना कळवू. कारण एवढा लेट दोघांना बी कधी होत नाही. जयद्या, पुढे बघू आपण काय करायचं ते. माया, मला एक सांग, सत्याला आज सकाळी तू फोन केला होतास का परत? ओ चित्तरकार, सकाळचा काय घेऊन बसला? तिथं रातभर फोन करते मी आणि सकाळी बी फोन लावला होता त्याला. त्याचा फोन आउट ऑफ डेटेड आहे. चोरीला गेला असेल का फोन? ए सपने, खोबला काय सगळं तू? हा, माझा सत्या काय निर्भट सारखा आहे का? त्याचा फोन चोरीला कसा जाईल? एक मिनिट माया, मी करतो सत्याला परत एकदा फोन. थांबा जरा. हा, लागलाय फोन त्याला. रिंग वाजते. त्याच्या गाडीचा आवाज. सत्याला वाटत घ्या. आले दोघं बी, करा ह्यांचा सत्कार. इथं रातभर आई जागी आहे त्याचं काहीच नाही. एक फोन करून सांगता नाही बरं सत्या तुला. बरोबर बोलतेस माया तू. सत्या, मंजू, तुम्हाला साधा एक फोन करता येत नाही रात्रभरात? हो पप्पा, काय करणार,
आम्ही अडकलोच होतो अशा ठिकाणी जिथं रेंजच नव्हती. अडकलो होतो म्हणजे तुम्ही दोघं नेमकं गेला कुठं होता? अहो काय झालं, मला वाघमाऱ्यांचा फोन आला. त्यांना कामासाठी फळवाडीला जायचं होतं. मग मी म्हणलं तुम्ही एकट्यानं कसं जाणार एवढ्या लांब, मी येतो आणि मी तुम्हाला घेऊन जातो. मग काय झालं, मम्मी खरंच सॉरी. अगं खरोखर रेंज नव्हती तिथं, नाहीतर आम्ही फोन केला असता की. वय मम्मी साहेब, खरंच सॉरी, आम्ही मुद्दाम नाही केलं. मम्मी जाऊ द्या ग, आता रेंज नव्हती तर त्यांची तर काय चूक त्याच्यात. हा मम्मी अहो जाऊ दे की, आता आलेत की दोघं, जाऊ दे, घ्या त्यांना. ठीक आहे सत्या, जा तू आवरून घे, नाश्ता कर. खरंय. सत्या, मंजू, तुम्ही दोघंही थकला असाल, चला आवरून घ्या आणि काहीतरी खाऊन घ्या. चला. ठीक आहे. बळट, खरं खरं सांग, माझा सत्य तुझ्या तर प्रेमात पडला नाही ना? खरं काय ती सांग, उगा फळा चेहरा करून येळ मारून येऊ नगस. नाही, सत्य असं स्वतःहून आपल्याला नाही बोललेलं काही. असं असतं तर बोलला असतं तो. नाही मम्मी साहेब, मी सांगितलं ना तुम्हाला, आमच्यात फक्त मैत्री आहे. मित्रच राहा मग. आणि तसं पण तुझ्यासारखीच्यात प्रेमात पडायचंच नाही तो. माझ्या लेकाची आवड निवड कशाही समजा ठावाय मला. आणि निबळट तो प्रेमात पडलंय ही खरं आहे. ती कोण आहे का नाही ही मी शोधून काढीनच. तू खोटं बोलत राहा, पण मी पण माया सुरवे. मित्र मित्र म्हणून जी काय माझ्या लेकाला फुसला होतीस का नाही, ती चांगलं ठावाय मला. नाही ह्या डावात तुला मात दिली तर बघच. आता तर मम्मी साहेबांना बी जाणवते सत्या वेगळा वागतोय ते. कदाचित त्या म्हणतात तसं सत्या खरंच कुणाच्या तरी प्रेमात पडलं, पण कुणाच्या? सत्या कुणाच्या प्रेमात पडलाय हे मला जाणून घ्यायलाच हवं. खरं खरं सांग, माझा सत्य तुझ्या तर प्रेमात पडला नाही ना? मम्मी साहेब असं का बोलले असतील? असं का वाटलं असेल त्यांना? सत्या एवढं का करत असेल माझ्यासाठी? नक्की मैत्रीच्या नात्यानंच करत असेल ना? का काय वेगळं आहे त्याच्या मनात? गेल्या काही दिवसांपासून त्याचं वागणं बी बदललं. माझ्या प्रेमात तर पडला नसेल. तुम्ही मात्र तुमच्या आडनावाप्रमाणेच एकदम वाघमारे निघाला.
सत्य तुम्हाला शब्द देतो की आपली अमृता परत साताऱ्यात ताट मानानं जगल. आणि सत्य त्याचा शब्द पाळण्यात किती प्रामाणिक आहे ना तुम्हाला माहितीच आहे. ही नवीन साडी जी मी तुमच्यासाठी आणली शुभ दीपावली वाघमारे मॅडम. वाघमारे तुम्हाला पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला कोणी हात लावला ना तर यो सत्या त्याचा कार्यक्रम फिक्स करणार म्हणजे करणारच. तुझी हिंमत कशी झाली रे वाघमारेला हात लावायची? अरे माझ्या लग्नाची बायको आहे ती लग्नाची. मी तुमचीच वाट बघत होतो. म्हणलं की तुम्ही आल्यावर सोबतच जीव. वाघमारे तुम्ही बरं झाला आलात. चला मी तुम्हाला सोडतो. बसा. नक्की काय चाललंय सत्याचं हे सगळं? हे सगळं तो मैत्रीच्या नात्यानंच करत असेल ना? काय झालं मंजू वहिनी? झोप येत नाही का? आता हिला सांगू काय सगळं काय ते? मला नक्की काय वाटतंय ते? नाही नको. अजून आपल्याला आपलं कळलं नाही, मग कशाला सांगायचं? अगं काय नाही, जरा पोटात कसं तरीच होत होतं. ऍसिडिटी झाली आहे का? थंड दूध आणून देऊ का? नाही नको, आता काय नको. सांगून टाकू का सवीला? निदान माझं मन तरी हलकं होईल. सांगतेच. सवे, मी की नाही लय अस्वस्थ आहे बघ सत्याच्या वागण्यानं. त्याच्या वागण्याचा ना नेमका अर्थच काय काढता येईना झाले. असा का वागत असेल तो? तुला काय वाटते? असं का वागत असेल ग? सवे, सवे झोपली. इथं मला एवढं टेन्शन आले, तू एवढा रिलॅक्स कसं काय रे? प्रेमात पडल्यावर होत असाल असं. आपल्या आजूबाजूला लई सुंदर गोष्टी असतात, फक्त आपल्याला त्यांची जाणीव योग्य वेळेवर होत नाही. तुला भूक नाही लागली? माझी तर ताण भूकच हरवल्या. सत्याच्या अशा वागण्यानं मला कोडं पडायला हवं. मग मी का हसते? मम्मी म्हणते ते खरं असेल का? सत्य माझ्या प्रेमात तर जाऊ दे, जास्त विचार करायला नको, झोपून टाकूया. बया कसलं भारी कपल आहे, आणि ड्रेस बी कसलं भारी आहे तिचा. जे त्याला सांगून असं घेतलं पाहिजे. मम्मी सर, ऍक्सिडेंटल जॉब कसले लकी आहेत का नाही, त्यांच्यासाठीच घेतलं असेल बघा हे गिफ्ट. हाणलं का नाकाचा शेंडा? हा चांगलं काय बोलतच जाऊ नको बघ तोंडानं. काय माझ्या जखमेवर मीठ चोळत असतेस बघ सपने तू. बया चांगलंच तर बोलले की. पण सत्या भाऊजी जे काय करतात का नाही ऍक्सिडेंटल जॉबांसाठी, त्यावरून मला तर असं वाटत नाही बघा की ऍक्सिडेंटल जॉब सोडून दुसरी कुठली पोरगी असेल त्यांच्या आयुष्यात. ये सपनी बाया मॅडम, काय काचा कवड्या खेळायला बसलाय का? वाचली वाचली. सपने काही शिल्लर मॅडम आल्यात. मी म्हणत होतो त्यांना कॉफी प्यायला या म्हणून. कॉफी प्यायला या 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 या. हे बघा, मी तुम्हाला या आधीही बजावलंय, पुन्हा एकदा सांगतेय,
माझ्या क्लायंटच्या घरी मी फक्त केस संदर्भात जाते, पाहुणचाराला नाही. हा सपने बरोबरच आहे की मॅडमचं. त्या फक्त काम काम करत असतात बघ. त्या कापी बिपी काहीच नका म्हणतात. बसायला तरी सांगा की बसायला. बसा बसा बसा. मी तुम्हाला त्या दोघांकडे लक्ष ठेवायला सांगितलं होतं. काय झालं त्याचं? काय? आओ मॅडम, सत्याचं मंजू वहिनी काल रात्रभर बाहेरच होते बघा, आज सकाळी घरी आलेत. येतं काहीच नाही. सत्या भाऊजींनी का नाही ऍक्सिडेंटल जॉबसाठी असं नजरेत भरेल असं गिफ्ट आणलंय बघा. बघा की बघा, ड्रेस तर बघा कसला भारी आहे. वा, गिफ्ट वगैरे? अहो तुमच्या डोळ्यात देखत एवढं सगळं घडतंय आणि तुम्ही काय झोपा काढताय का? हे बघा, हे जर सगळं असंच घडत राहिलं ना तर हा डिव्होर्स होणं अवघड आहे. आणि तुमच्या या बेजबाबदारपणामुळे जर माझी सेंचुरी हुकली तर मग नाही 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 हुकणार. तुम्ही काय काळजी करू नका, मी करते समजा व्यवस्थित. काळजी आता मी नाही, तुम्ही करायची. मी निश्चिंतच आहे. नाही, मी सांगितलं तसं जर काय झालं नाही ना तर कोर्ट यांचा डिव्होर्स ग्राह्य धरणार नाही. कोर्टाला हे असले गिफ्ट वगैरे चालत नाही. यांच्यात सतत भांडणं होत आहेत, हे वेगळे राहत आहेत, यांचं एकमेकांशी पटत नाही. हे सगळे पुरावे लागतात कोर्टाला, समजलंय का? तेव्हा हे सगळे पुरावे गोळा करा आणि मला द्या, जमेल ना? तसंच नाही, पुरावे गोळा करायचे. एवढं सोपं ती नाही, पण ती पुरावे काय असते ते कळलं नाही त्यांना. पुरावे म्हणजे नाही, तुम्ही एकट्याच जरा या घरात हुशार असाल असं वाटलं होतं मला, पण तुम्ही अडाणीच निघालात. असो, हे बघा, मी आता जे काही सांगितलं ना, म्हणजे त्यांचं एकमेकांशी पटत नाही, ते वेगळे राहत आहेत, या सगळ्याचे पुरावे तुम्हाला गोळा करायचे आहेत. हे सगळं गोळा करा आणि मला द्या. पुढं काय करायचं ते माझं मी बघते, कळलं का? होय होय, 1001% बघा. तुम्ही काय काळजीच करू नका. ही माया सुरवी असं ना का नाही. बस, मी सांगितलंय तेवढं करा, पुरावे गोळा करा. येते मी. गेले त्या. सत्या, वाघमारे मॅडम, आता लई झालं. लई दिवस मी माझ्या मनात तुमच्यासाठीचं प्रेम दाबून ठेवलं, पण आता नाही. आता मला अख्ख्या जगाला वरडून सांगायचं की माझं किती प्रेम आहे तुमच्यावर. आणि त्यासाठी मला तुमच्या होकाराची गरज आहे. आय लव्ह यू वाघमारे. म्हणजे ताई, आम चहा देतो तुला. योग्य चहा स्पेशल फक्कड ओनली तुझ्यासाठी. घ्या की वाघमारे, घ्या. हो घ्या की. मंजुताई, कुठं हरवलीस? काय नाही. छान झालाय चहा. बरोबर.
ताई का पहिल्यांदा बनवतोय काय चहा मी? काय झालंय? काय नाही. काय ग मंजू? हे घ्या मॅडम. मॅडम कसला विचार करताय? ए सत्य थांब. मला खरं खरं सांग, तू माझ्या प्रेमात पडलायस? ओ वाघमारे मॅडम. ओ वाघमारे मॅडम. काय ग, काय चाललंय का तुझं? मगाचपासून बघतेय मी. एकटेच कुठेतरी बघतेस काय, मध्येच हसतेस काय? बरी आहेस ना? अशी प्रेमात पडल्यासारखी का वागतेस तू? ठीक आहेस ना?